आता सरकार अवैध बांधकाम आणि बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानी कारभाराविरोधात कठोर कारवाई करणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बांधकाम व्यावसायिकांना स्पष्ट इशारा दिलाय। नियमांचे उल्लंघन करून केलेले कोणतेही बांधकाम खपवून घेतलं जाणार नाही, जनतेची फसवणूक करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही आणि अवैध बांधकामांवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। यासोबतच त्यांनी सर्व बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या बांधकामांना अधिकृत करून नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। आज नागपूरला पुरारी का होत आहे याचं कारण हेच आहे की त्या ठिकाणी अनाधिकृतपणे 4-4 हजार इमारती 4-4 हजार इमारती त्यात राहणारे कितीही फ्लॅट धारक ज्यांनी रजिस्ट्री करून घेतली आहे किंवा ज्यांची रजिस्ट्री झाली नाही आहे त्यांचं काय, नागपूरचं काय, नागपूरचं त्या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त व्हायला निघाला आहे। आणि त्यामुळे असं काही चालणार नाही। नागपूरमध्ये या ठिकाणची अशी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। या ठिकाणी सर्व बिल्डरला माझी सूचना आहे, 3 महिन्याच्या आतमध्ये सर्व बिल्डरनी जे काही डेव्हिएशन केले असतील, जे काही चुका केल्या असतील त्या चुका दुरुस्त करा, ओसी घ्या, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घ्या आणि या ठिकाणी आपला रजिस्टर करा। यानंतर आम्ही कायदाही आणतो आहे की अग्रीमेंट टू सेल करताना केवळ 75% 80% रक्कम तुम्हाला घेता येईल, 20% पुन्हा त्या ठिकाणी अंतिम रजिस्ट्रीसाठी आम्ही बोलवू। आम्ही कायद्यात बदल करतोय, रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये बदल करतोय। रजिस्ट्री करून द्यायची, मग ते घर बांधलं की नाही बांधलं, फ्लॅट बांधला की नाही बांधला, हे काही योग्य नाही। या राज्यामध्ये असं चालणार नाही। ज्यांनी अनाधिकृत बांधकाम केले, ज्यांनी अवैध बिल्डिंग बांधल्या, एक त्या बिल्डिंगला त्या ठिकाणी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर या ठिकाणी बिल्डरवर कडक कारवाई करायला लागेल।